श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, करोना महामारीच्या काळात आपण रोज बातम्या झाल्यानंतर करोना वृत्तविशेष हा कार्यक्रम सादर करत होतो. मात्र आपण या करोना संकटातून जवळपास मुक्त झाल्याचं चित्र आहे. राज्य सरकारनं देखील सर्वच जिल्ह्यातले कोविड-19 प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण करोना वृत्तविशेष ऐवजी वृत्तविशेष हा कार्यक्रम रोज सादर करणार आहोत. सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातल्या दैनंदिन घडामोडींवर हा कार्यक्रम आधारित असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देशात किंवा राज्यात घडणाऱ्या घटना, त्या संदर्भात तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन याबाबतचं विवेचन श्रोत्यांसमोर मांडणार आहोत. चला तर मग आजपासून ऐकूया विशेष कार्यक्रम वृत्तविशेष. आकाशवाणी मुंबईचा वृत्त विभाग हा कार्यक्रम सादर करत आहे. आज आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कालपासून सुरू झालेल्या 3 दिवसीय युरोप दौऱ्याचं वैशिष्ट्य आणि उद्देश, भारतीय व्यापार वृद्धीच्या दृष्टीनं त्याचं वाढतं महत्त्व आणि या दौऱ्याची भारतासाठी असलेली उपयुक्तता या अनुषंगानं आढावा घेणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून 3 दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कारण युरोपमधल्या बहुतांश देशांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे भारतानं त्याबाबत आत्तापर्यंत तटस्थ भूमिका स्वीकारल्याचं दिसून आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा यंदाचा हा पहिलाच परदेश दौरा असून या दौऱ्यात ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स अशा 3 टप्प्यांमध्ये एकूण 8 पेक्षा जास्त जागतिक नेत्यांची भेट घेणार आहेत. काल जर्मनीत पोहोचल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांचं तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांची भेट घेत दोन्ही देशांमधल्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासोबत विविध क्षेत्रातल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. एकूणच प्रधानमंत्री मोदी यांच्या या 3 दिवसीय दौऱ्याचं महत्त्व आणि त्यांचं वैशिष्ट्य, या दौऱ्यामुळे युरोपियन महासंघासोबतच्या संबंधांवर होणारा परिणाम याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेलं विश्लेषण ऐकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3 दिवसांचा युरोप दौरा, ज्यामध्ये ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या 3 युरोपियन देशांना भेट देणार आहेत. या दौऱ्याची आखणी एका विशिष्ट पार्श्वभूमीवरती करण्यात आलेली आहे आणि ही पार्श्वभूमी आहे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जो युद्ध सुरू झालेलं आहे. हे युद्ध आता 2 महिने उलटून गेलेले तरी ते थांबलेलं नाहीये आणि या युद्धामध्ये भारताने जी विशिष्ट भूमिका घेतलेली आहे, तर या भूमिकेमागची पार्श्वभूमी काय आहे, ही युरोपियन जगताला समजावून सांगणं, त्या संदर्भात ज्या काही गैरसमजुती झालेल्या आहेत त्या गैरसमजुती युरोपला समजावून सांगणं, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे युरोपियन महासंघ जो आहे त्याच्याबरोबर भारताचं मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भामध्ये साधारणतः 2002 पासून, म्हणजे गेल्या 2 दशकांपासून भारताची चर्चा चालू आहे आणि हा मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण होणं हे दोघांसाठी पण अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर्मनी आणि फ्रान्स हे युरोपियन महासंघातले 2 अत्यंत आर्थिकदृष्ट्या प्रबळ असे देश आहेत आणि जे युरोपियन महासंघाचं नेतृत्व करतात. अशा देशांच्या भेटी ह्या जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये ज्या वेळेला नवी दिल्लीमध्ये रायसिन्हा डायलॉग झालेला होता, त्यामध्ये अनेक युरोपियन देशांचे परराष्ट्र मंत्री, त्याचप्रमाणे युरोपियन महासंघाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या देखील भारतामध्ये आलेल्या होत्या. त्यावेळेला भारताने युरोपियन महासंघाबरोबर बहुराष्ट्रीय पातळीवरती चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये एक ट्रेड आणि टेक्नॉलॉजी काउन्सिलची स्थापना ही केलेली होती. युरोपियन महासंघाने अशी ट्रेड आणि टेक्नॉलॉजी काउन्सिलची स्थापना यापूर्वी फक्त अमेरिकेबरोबर केलेली आहे, त्यानंतर भारताबरोबर केलेली आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये बहुराष्ट्रीय पातळीवरती भारताने युरोप बरोबर संवाद साधला आणि आता द्विपक्षीय पातळीवरती संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युरोपच्या दौऱ्यावरती आहे. या दौऱ्यामधला जो पहिला देश निवडण्यात आला आहे तो जर्मनी आहे. भारत आणि जर्मनी यांच्यामधले व्यापारी आणि त्याचप्रमाणे सामरिक संबंध अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर्मनीमध्ये नुकतंच सत्तांतर झालेलं आहे. तिथं 16 वर्ष अंजेला मार्केल या जर्मनीच्या चान्सलर होत्या.
तिथं आता शुल्ट्झ म्हणून चान्सलर झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर मोदींची ही पहिलीच भेट आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील त्याला अत्यंत महत्व आहे. विशेष म्हणजे भारत व जर्मनी या दोघांनी मिळून इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन फोरम अशा नावाची एक संस्था जी आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी भाग घेणार आहेत. त्यामध्ये भारताच्या अर्थमंत्री देखील आहेत. जर्मनीने अशा प्रकारची काउन्सिल ही फार कमी देशांबरोबर केली ज्यात भारताचा समावेश आहे. त्यानंतर ते डेन्मार्कच्या भेटीवरती आहेत. डेन्मार्क हा एक नॉर्डिक देश आहे आणि ते नॉर्डिक समिटमध्ये सहभागी होणार आहेत. नॉर्डिक देश हे एकूण 5 देश आहेत युरोपमधले, ज्याच्यामध्ये स्वीडन, नॉर्वे, स्पेन, डेन्मार्क, फिनलंड यांचा समावेश होतो. आणि हे युरोपचे छोटे देश जरी असले तरी त्यांचे जीडीपी जो आहे तो $1.8 ट्रिलियन एवढा आहे, म्हणजे रशियापेक्षा देखील मोठा आहे. त्यामुळे अशा छोट्या देशांची निवड यासाठी पण करण्यात आलेली आहे की जेणेकरून ते भारतामध्ये गुंतवणुकी करतील, कारण त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात भांडवल आणि तंत्रज्ञान आहे. त्यामुळे ते आपल्याला कॅप करायचंय. त्यानंतर ह्या टप्प्याचा जो शेवटचा भाग आहे तो फ्रान्स असणार आहे, ज्यामध्ये ते फ्रान्सला जातील आणि तिथं नुकतंच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि तिथं इमॅन्युअल मॅक्रॉन हे आता दुसऱ्यांदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करणं आणि त्याचप्रमाणे जर्मनी आणि फ्रान्स या 2 देशांबरोबर भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये जे संरक्षण साधन सामुग्री आहे त्याचं संयुक्त उत्पादन कसं करता येईल, संयुक्त विकास कसा करता येईल, या दृष्टिकोनातून दोन्ही देशांची मदत घेणं हे देखील यामध्ये पाहिलं जाईल. म्हणजे एकूणच हा जो सगळा दौरा आहे हा भारताच्या आर्थिक हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून, व्यापारी संबंध सशक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचप्रमाणे भारताचे जे सामरिक किंवा संरक्षण क्षेत्रातले संबंध आहेत ते घनिष्ठ करण्याबरोबरच रशिया युक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका काय आहे आणि भारताने विशिष्ट भूमिका का घेतली हे युरोपियन देशांना समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याचं अत्यंत महत्व आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन संघर्षामुळे या राष्ट्रांमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत असताना भारतातर्फे काल पुन्हा आपली तटस्थपणाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. काल जर्मनीत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी युक्रेन रशिया युद्धाबाबत महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले, भारत शांततेचं समर्थन करत आहे. हे युद्ध संपवण्यासाठी भारतानं आवाहन केलं आहे. या युद्धात कोणताही देश विजयी होणार नाही, असं मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर. काल 2 मेला पंतप्रधान मोदी हे जेव्हा जर्मनीला पोहोचले तेव्हा त्यांनी बर्लिनमध्ये जी संपूर्ण तिथला भारतीय समुदाय आहे त्या भारतीय समुदायापुढे पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ऍड्रेस केलं आणि त्याचप्रमाणे भारत हा आता कसा बदललेला आहे आणि भारत हा गुंतवणुकीसाठी कसा उत्तम देश आहे याची पार्श्वभूमी त्यांनी जगापुढे मांडली. त्याचप्रमाणे त्याने एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य या ठिकाणी केलं जे रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भामध्ये होतं की हे युद्ध कोणीही जिंकणार नाहीये, या युद्धामध्ये सगळ्यांचं नुकसानच होणार आहे. त्यामुळे युद्ध जितक्या लवकर संपेल तितके भारताची इच्छा आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे ते आज म्हणजे 3 मेला इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सहभागी ते होतील, ज्यामध्ये मोदींबरोबर इतरही मंत्री असतील आणि त्यानंतर ते डेन्मार्कला जाणार आहेत, कोपेनहेगनला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ते डेन्मार्कमध्ये इंडिया आणि नॉर्डिक समिट जी आहे त्याच्यामध्ये ते सहभागी होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जर्मनीचा यशस्वी दौरा आटपून आज डेन्मार्कमध्ये दाखल झालेत. युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते भारत नॉर्डिक शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. यासोबतच डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी ते गुंतवणूक, कौशल्य विकास, व्यापार, हरित तंत्रज्ञान आणि जहाज बांधणी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात ते डेन्मार्कच्या महाराणी मार्गारेट द्वितीय यांचीही भेट घेणार असून उत्तर युरोपीय देशांच्या संमेलनात देखील सहभागी होणार आहेत. आपल्या युरोप दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सला भेट देणार असून पॅरिस इथं ते फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार आहेत. एकूणच प्रधानमंत्री मोदी यांच्या या दौऱ्याची भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावण्यासाठी आणि गुंतवणूक, व्यापार वृद्धीच्या दृष्टीने उपयुक्तता, या दौऱ्यांदरम्यान विविध देशांशी झालेले आणि होणारे करार आणि त्यांचा देशासाठी होणारा लाभ अशा विविध विषयांचं केलेलं विश्लेषण ऐकूया आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक डॉक्टर वैभवी पळसुले यांच्याकडून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पार्श्वभूमीवर ही भेट होते आहे ती पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाची ही पार्श्वभूमी आहे आणि युरोपचा जो काही या युद्धाविषयीचा दृष्टिकोन आहे त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन भारताचा आहे. तर युरोपचा दृष्टिकोन हा प्रामुख्याने रशियाच्या पूर्णपणे विरोधात असलेला आहे. तर
भारताने रशियाला 100% विरोध केलेला नाहीये आणि तरी सुद्धा युरोपमध्ये या 3 महत्वाच्या देशांच्या भेटीसाठी भारताला बोलावणं जाणं याचाच अर्थ भारताचं जागतिक स्तरावरच्या राजकारणामधलं महत्व वाढलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. जर्मनी हे युरोपचं सत्ता केंद्र आहे आणि जर्मनीमध्ये नवीन जे चान्सलर निवडून आलेले आहेत या चान्सलरशी म्हणजे ओल्फ शॉल्झ यांच्याशी ही भेट झालेली आहे. जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी आहेत की जे शिकत आहेत. तर मग या भारतीय विद्यार्थ्यांचं पुढे जर्मनीच्या राजकारणावर होणारा परिणाम, भारत आणि जर्मनी यांचे द्विपक्षीय संबंध हे या भेटीगाठींमधला महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या भेटीगाठींमध्ये काय साध्य झालं तर यातला प्रमुख मुद्दा मला असं वाटतं की असं आहे की जर्मनी आणि भारत या दोघांचंही या युद्धाविषयी असलेलं एकमत म्हणजे या रशिया आणि युक्रेन या युद्धाचं सावट हे पूर्ण युरोपवर आहे आणि त्यामुळे ह्या युद्धाचा जर्मनीवर, भारतावर आणि अखिल जगतावर होणारा परिणाम हा अर्थातच ह्या भेटीगाठींमधला प्रमुख मुद्दा होताच आणि त्यामध्ये भारताने काय भूमिका घ्यायला हवी किंवा भारताने हे युद्ध थांबवण्यासाठी काही विशेष प्रयत्न कशा पद्धतीने करायला हवेत याविषयी या भेटीगाठींमध्ये चर्चा झालेली आहे. भारताने कायमच शांततेला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि शांततापूर्वक हे युद्ध सोडवलं जावं हे भारताने या भेटीगाठींमध्ये आग्रहाने मांडलं. त्याचबरोबर भारत आणि जर्मनी यांच्यामध्ये सामरिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीने यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करार झालेले आहेत. जर्मन चान्सलर निवडून आल्यानंतरची पहिलीच महत्वाची भेट आहे आणि ह्या व्यतिरिक्त ह्या भेटीमध्ये प्रामुख्याने इंडिया जर्मनी म्हणजे इंडो जर्मन इंटर गव्हर्नमेंटल काउन्सिल ही जी संस्था आहे या संस्थेच्या व्यासपीठावर ही चर्चा झालेली आहे. आता या संस्थेचं महत्व काय आहे तर या संस्थेचं महत्व असं आहे की युरोपियन युनियनला वगळून युरोपियन युनियनच्या बाहेरची अशी ही संस्था आहे आणि भारताबरोबर ह्या संस्थेने करार करणं आणि 6वी भेट आहे भारत आणि जर्मनी यांच्यामधली या संस्थेच्या संदर्भातली. जे युरोप बाहेरच्या देशाला बोलावून घेणं आणि या संस्थेबरोबर चर्चा करणं हे महत्वाची गोष्ट आहे. भारताचं महत्व जागतिक राजकारणावर वाढलेलं आहे हे यातनं स्पष्ट होतं. पुढची जी भेट आहे भारताची ती आहे फ्रान्सच्या नेत्यांशी. फ्रान्समध्ये मागच्याच महिन्यात निवडणुका झाल्या ज्या निवडणुकांमध्ये मॅक्रोनी निवडून आलेले आहेत आणि ह्या भेटीचं आणखी एक महत्व म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यामधल्या राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्या दृष्टीने भारताचा आणि फ्रान्सचा 75 वर्षांचा राजनैतिक संबंध आणि त्यामध्ये फ्रान्सच्या दृष्टीने भारताचं महत्व आणि भारताच्या दृष्टीने अर्थातच फ्रान्स हा युरोपमधला एक महत्वाचा देश आहे त्यामुळे असलेलं फ्रान्सचं महत्व हा या भेटीचा केंद्रबिंदू आहे. फ्रान्सकडनं आपण रफेलची खरेदी केलेलीच आहे आणि त्यामुळे फ्रान्सचे असलेले संरक्षण विषयक संबंध आपले मोठ्या प्रमाणावर दृढ होत आहेत. फ्रान्सच्या बरोबरच्या ह्या ज्या चर्चा आहेत त्यामध्ये मुख्य आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे चर्चेचा तो म्हणजे चीनचा इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये वाढत जाणारा उपद्रव आणि त्यामुळे भारत, फ्रान्स आणि इतर देशांनी या चीनच्या वाढत्या उपद्रवाला थांबवण्यासाठी एकत्रितपणे काय पावलं उचलायला हवीत ह्याच्याविषयी चर्चा उद्या भारत आणि फ्रान्स यांच्या भेटीत केली जाणार आहे. या सगळ्या भेटीगाठींचं काय महत्व आहे मुख्य म्हणजे तर इंडो जर्मन काउन्सिल असेल किंवा नॉर्डॅक देशांची असलेली जी भेट आहे हे सगळे युरोपियन संघाव्यतिरिक्तची वेगळी व्यासपीठ आहेत. त्यांचा फॉर्मॅट वेगळा आहे, त्यांचे वेगळे फॉरम आहेत आणि त्यामध्ये संरक्षणाला असलेले पारंपरिक धोके याचबरोबर अपारंपरिक धोके कोणते आहेत या विषयावर चर्चा होणार आहे. म्हणजेच भारत आणि युरोपचे संबंध हे सगळ्या स्तरावरती निर्माण झाले पाहिजेत हे ह्या भेटीगाठीतून स्पष्ट होतं. या दौऱ्याच्या माध्यमातून रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत भारतानं घेतलेल्या भूमिकेची पार्श्वभूमी युरोपियन जगताला समजण्यासाठी मदत मिळू शकेल असं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.